एक फार मोठं हे आपण जे सगळे सम्राट म्हणतो, अकबर म्हणा किंवा आपला अशोक म्हणा, ह्या सगळ्यांना ह्यांचे हमाम किंवा काय म्हणतो त्याला, अकबरचा तो मीना बाजारच होता स्त्रियांसाठी. असं सगळ्यांना, ह्या सगळ्यांचे असे ते हॅरम्स होते ना सगळ्यांचे. आणि हे सगळे म्हणजे अकबर म्हणा, अलेक्झांडर फार दारू प्यायचा, हे सगळ्यांचे वीक पॉईंट्स आहेत. पण एकाही समकालीन किंवा नंतरच्या एकाही इतिहासकारांनी महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट तरी लिहून ठेवली का निगेटिव्ह? स्पॉटलेस कॅरेक्टर. महाराजांची सर्वात मोठा माझ्या दृष्टिकोनात जे आहे तर स्पॉटलेस कॅरेक्टर. आजच्या घडीला कुठलाही राजकीय पुढारी असो, कॉर्पोरेट पुढारी असो, कोणी असो, त्याला लोक का रिस्पेक्ट देतील? त्याचं कॅरेक्टर स्पॉटलेस असेल तरच होईल ते. महाराजांकडनं आजच्या पुढाऱ्यांनी, आजच्या कॉर्पोरेट लिडर्सनी जे काही शिकण्यासारखं असेल तर तुमचं कॅरेक्टर स्पॉटलेस हवं आहे. ही महाराजांची ती ताकद होती, ती दैवी ताकद महाराजांची होती. आता मी जसं खर्चाचं म्हणलं, ह्या मोगल राज्यांनी किंवा ह्या पूर्वीच्या सगळ्या सम्राटांनी अनेक देवळं बांधली, कवींना हे आश्रय दिला, बिल्डिंगा बांधल्या, देवळं बांधली. शहाजहांनी तर दुष्काळ असताना लाखो लोक मरत होती तर वेडबिगारीनी 20 कोटीचा ताजमहल बांधला. आपल्या राजाकडे ती रईसी नव्हती आणि त्यांचं ते ऑब्जेक्टिव्ह पण नव्हतं. तर मॉडर्न सीईओज किंवा मॉडर्न लिडर्सनी काय केलं पाहिजे? तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे. तुमची कंपनी चालवताना तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय हे जर क्लिअर असेल ना तर बाकी सगळं होतं. क्लॅरिटी. महाराजांच्या आयुष्याच्या एक एक घटना तुम्ही नाट्यमय सोडल्यानंतर इतर गोष्टी जर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही बघत बसला तर तुमच्या लक्षात येईल की कुठेही त्याला ते ॲब्सोल्यूट प्लॅनिंग होतं. आता आपण थोडासा एक परमधर्म सहिष्णू अशा अनेक राजांना आपण म्हणतो. तर मोगलांमध्ये सर्वात मोठा त्यांचा परमधर्म सहिष्णू किंवा हिंदूंना औदार्य दाखवणारा कोण होता? अकबर. आता कुठल्याही राज्यकर्त्याला राज्य आपण जेव्हा स्थिर किंवा कायमस्वरूपी राज्य करायचं असेल तर प्रजा तुमच्या बरोबर लागते. आता अकबरला त्याची बहुसंख्यक प्रजा कोण होती? हिंदू होती. त्याला त्याच्या सैन्यामध्ये मेजॉरिटी राजपूत हिंदू होते. त्याला कर देणारे पण बहुसंख्य हिंदूच होते. मग या बहुसंख्यांना त्यांनी जर औदार्य दाखवलं असेल तर काय मोठं केलं त्यांनी? तुझी गरजच होती ती. पण आपल्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये अल्पसंख्याक होतेच की. आता प्रॉब्लेम असा होता की आपल्याकडे आपली जी हिंदूंची परंपरा आहे, आपल्याकडं आपण कोणाचे धर्म बदलले नाहीत, आपण कोणाची देवळं नाही पाडली, आपण कोणाची किंवा पूर्वीचे आपले जे सगळे युद्ध जर बघाल तुम्ही चंद्रगुप्तांपासून सगळ्या युद्धांमध्ये आपण कधी मुंडकेची रास नाही उभी केली. ही क्रूरता आपल्याकडे कधीच नव्हती. तर ही अल्पसंख्याक ज्यांच्याकडे ही सगळी परंपरा होती त्या लोकांनाही महाराजांनी औदार्याने वागवलं. खाफिखांनी लिहून ठेवलंय. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा जो मान ठेवलाय, आमच्या धर्मग्रंथांचा जो मान ठेवलाय ते खाफिखांनी लिहून ठेवलंय. औरंगजेबचा जो इतिहासकार आहे, नंतरचा इतिहासकार आहे, 2 इतिहासकार आहेत औरंगजेबचे. नंतरच्या काळातला इतिहासकार खाफिखान आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे.
आणि आपल्या महाराजांनी सगळ्यांना औदार्य दाखवलं, त्या लोकांना औदार्य दाखवलं हे कोणाच्या भीतीमुळं नाही येते, ते स्वयंभू औदार्य आहे. मला वाटलं म्हणून मी दिलेलं आहे ते औदार्य. हा एक पैलू, ह्याचा विचारच करत नाही. त्यानंतर मग आता एक शेवटचे काही पॉईंट्स घेतो मी, कारण नंतर काय प्रश्नोत्तरांचा आपल्याला महाराजांचं विभूतीकरण झालं. आता आपण भारताचा इतिहास जर बघितला तर आपल्याकडे फार मोठे मोठे सम्राट होऊन गेले. म्हणजे युधिष्ठिरापासून जर आपण सुरुवात जर केली, पुराणात नको जायला, पण आपण अगदी चंद्रगुप्त म्हणजे 2200 BC, म्हणजे 230 BC मध्ये जाऊ, म्हणजे 2300 वर्षापूर्वी चंद्रगुप्तापासून सुरुवात करू. या एकाही राजाला त्याच्या सामान्य माणसाने किंवा त्याच्या समकालीन किंवा त्याच्या उत्तरकालीन कुणीही त्याला ईश्वर नाही मानलं, कोणालाच नाही मानलं. अलेक्झांडरनी स्वतःला ईश्वर डिक्लेअर केलं, कारण त्या मॅसेडोनियामध्ये असं होतं की राजा ईश्वर कधी होतो जर त्याच्या काहीतरी लिंक लागते त्याला. मग त्याने डिक्लेअर केलं की मी झूस म्हणून ग्रीक देव आहे, मी त्याचा मुलगा आहे. आणि मग तसं त्याचं देवत्व केलं, मग त्याचे पुतळे उभे झाले तिथे. मग त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं की आय एम द गॉड, म्हणजे मी देव आहे म्हणून ते डिक्लेअर केलं. महाराजांनी असं कधी केलेलं नाही आहे. पण महाराजांच्या हयातीत लोकांनी त्याला शिवाचा अवतार मानला. तुम्ही शिवभारत जर वाचलं तर शिवभारतची सुरुवातच तशी आहे. शिवभारत महाभारताच्या स्टाईलमध्ये लिहिलेलं आहे परमानंदांनी. ते असं लिहिलेलं आहे की काशीला परमानंद जातात आणि तिथले काशीचे ब्राह्मण त्यांना सांगतात की शिवाजी महाराजांची कथा सांगा, आणि तशी शिवभारताची सुरुवात आहे. त्यामुळे ते महाभारत स्टाईलमध्ये आहे, पण सर्वात विश्वसनीय रेकॉर्ड शिवभारत आहे. त्यात अनेक नावं मिळतात, अनेक काही गोष्टी मिळतात, पण दुर्दैवाने 33.5 अध्याय आहेत फक्त. शाहिस्तकांची मोहीम सुरू होती तिथपर्यंत फक्त मिळालेलं आहे, काही पुढचं मिळालेलं नाही आहे. मग त्याच्यात पहिल्यांदा अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळेस महाराजांबरोबर असलेले 10 महाराजांचे अंगरक्षक किंवा अफजल खानचे 6 लोकांची नावच आहेत. बाकीचं ते लिहिलं आहे की बाकीची नावं माहीत नाहीत मला. तर महाराजांच्या हयातीतच महाराजांना लोकांनी ईश्वर मानलं. आता ह्याच्यात 2 मतप्रवाह होऊ शकतात. त्यांना ईश्वर मानणारे आणि काही न मानणारे. पण ह्या दोघांनाही एका प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की द्यावं लागेल की मग लोकांनी, सामान्य माणसांनी त्यांना ईश्वर का मानलं, ह्याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. पण हे झालेलं आहे. पण त्याला आपण म्हणतो ना, कुठल्याही गोष्टीला एक फ्लिपसाईड असते. काय होतं, आपण एखाद्या महामानवाला जेव्हा देव करतो ना, त्याला मग त्याच्याबद्दलच्या अभ्यासाची आसक्ती संपते नाही, कारण तो देव झालेला असतो. आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं पण थांबवतो. पण तो देव आहे, देव करू शकतो, मी नाही करू शकत. मग काय होतं, मग उरतात फक्त चमत्कार आणि नाट्य. त्यातनं आपण काहीच शिकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या पिढीला आपण अफजल खान व शाहिस्ते खान वगैरे 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 त्यातनं बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सांगितलं पाहिजे. हे सांगत नाही कोणी. आता नवीन पिढीचे बरेच मुलं आता इतिहासाचा अभ्यास प्रचंड करतायत, खूप छान छान पुस्तकं लिहित आहेत, व्याख्यानं चांगली आहेत त्यांची. केतनपुरी एक खूप छान आहे. आता शेवटचा मुद्दा घेतो. औरंगजेब
म्हणजे जेव्हा महाराज म्हणजे अगदी शेवटी स्वराज्याची सीमा पार तामिळनाडूपर्यंत गेली होती, जिंजीपुरात तो आपण राज्य कबीज केलं होतं, त्यावेळेस आपली इन्फेंट्री 1.5 लाखाची होती, कॅव्हलरी म्हणजे घोडे आहे ते 50,000 होते. आता हे स्वराज्य तसं साईजने इतरांच्या मानाने छोटं होतं. मग इतकं मोठे सैन्याची तयारी आणि महाराजांचं एक पत्र आहे. आपण ते आता तर आपण ते काय फेब्रुवारीमध्ये आपण बजेट तयार करतोय, सगळे लोक बजेट तयार करतात ना, आपण फायनान्स मिनिस्टर बजेट तयार करतात. महाराजांचं पत्र आहे इयरली बजेट, त्यात 1,75,000 होऊन बजेट केलेलं आहे. कुठल्या किल्ल्यांच्या काय कामाकरता हे पैसे बजेट केलेले आहेत. त्यात रायगडासाठी 50,000 रुपये, काही किल्ल्यांना 10,000 रुपये, काही किल्ल्यांना 3,000 रुपये, काही बचा हे बजेट केलेले आहे. रेकॉर्ड आहे. 350 वर्षापूर्वी विचार करा, हे बजेट आहे. आपण आपलं घरचं बजेट नाही बनवू शकत. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आणि हे महाराजांना माहिती होते की आज नाही तर उद्या औरंगजेब येणार आहे. एक गोष्ट सगळे म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं, हा माझा विचार आहे, मला असं वाटतं की ना औरंगजेब जर उतरला नसता तर कधीतरी महाराजच गेले असते पुढे. कारण सांगतो तुम्हाला काय यातली गंमत आहे. औरंगजेबच्या राज्यामध्ये तिथे ऑलरेडी तिथं सगळं डिस्टर्बन्स सुरू झालेलं होतं. राजपुतानामध्ये जोधपूरचं प्रकरण झाल्यामुळं राजपूत थोडे उठायला लागलेले होते. जाट लोकांनी सुरुवात केलेली होती. सतनामी लोकांचे हे उठाव सुरू झालेला होता. छत्रसालांनी तर ऑलरेडी सगळं काम सुरू केलेलं होतं बुंदेलखंडामध्ये. हे स्फुरण या लोकांना आलं कुठून? छत्रसाल महाराजांना भेटून गेला. देसिंगच्या मोहिमेमध्ये तो नोकरी मागायला आला होता. महाराज म्हणले, अरे जे मी केलं इथे ते तू तिथे कर, माझ्याकडे काय नोकरी करतोस? एंटरप्राइज, एंटरप्रेनर्स तयार करणे. आपण आज एंटरप्रेनर्स म्हणतो, महाराजांनी तेव्हा एंटरप्रेनर्स तयार केलेले